Hello students. Today we will see our 8 number chapter, that is peer profile. It means your profile, your own profile. So this is not the lesson. So means whatever regularly we are taking like a story or poem, like that lesson is not there. This is the activity based lesson. So hence there will be no question answer. So we just have to follow this profile. So first of all, in first point, what you have to do? My name means your name you have to write. So you just write down this profile in your notebook. Before only I am telling to you. So this point you have to write, and in front of that point your information will be there. Okay. So each and every student will do like that. So you have to make your profile. So in first point your name will be there. At home they call me. So your nickname means whatever your family members what you call at home, so that your nickname म्हणजेच काय, तर घरी आपल्याला एक दुसरं नाव असतं, म्हणजे घरातले माणसं आपल्याला एका वेगळ्या नावाने टोपण नावाने आवाज देत असतात. सो ते नाव लिहायचं आहे तिथे. माय फ्रेंड्स कॉल मी, मग मित्रमैत्रिणी कोणत्या नावाने हाका मारतात किंवा बोलवतात. सम ऑफ द थिंग्स आय एन्जॉय, आणि तुम्हाला कोणती गोष्ट करायला खूप आवडते, जसं इथं दिलेलं आहे स्विमिंग अँड आईस्क्रीम. सो व्हॉट यू एन्जॉय. सम ऑफ थिंग्स आय ॲप्रिशिएट, तुम्हाला कोणत्या गोष्टी ॲप्रिशिएट म्हणजे तुम्ही करता, किंवा दुसरे कोणाची कोणती गोष्ट तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला ॲप्रिशिएट करता, दॅट इज म्युझिक अँड हँडरायटिंग. सम ऑफ द थिंग म्हणजे स्वतःबद्दल ज्या गोष्टी आहेत, स्वतःला कोण म्हणजे दुसऱ्या व्यक्ती ॲप्रिशिएट करत असेल तर त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर म्युझिक अँड गुड हँडरायटिंग. सम ऑफ द थिंग्स आय फिअर, म्हणजे भीती वाटत असेल, कोणत्या गोष्टीपासून भीती वाटते स्वतःला. अगेन आय एम गोइंग टू क्लिअर दॅट अबोव पॉईंट, दॅट इज सम ऑफ द थिंग्स आय ॲप्रिशिएट, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा तुमच्या टीचरकडनं तुम्हाला शाबासकी मिळत असेल तर अशी कोणती स्किल आहे तुमच्यामध्ये, किंवा अशी कोणती गोष्ट आहे, दॅट इज ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. फिअर, भीती वाटते, माऊस, सिंगिंग फ्रंट ऑफ द क्लास. सम ऑफ द थिंग्स आय हेट टू डू, खूप राग येतो ती गोष्ट किंवा ती गोष्ट करूशी नाही वाटत, करावीशी वाटत नाही. कटिंग ऑनियन्स, का, कारण डोळ्यातनं पाणी येतं. सम ऑफ द थिंग्स आय हॅव टू डू, आणि काही अशा गोष्टी की ज्या तुम्हाला केल्याच पाहिजे. गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सम ऑफ द थिंग्स आय विल नेवर डू, काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच करत नाही. टेल अ लाय टू माय मदर, म्हणजे खोटं बोलत नाही आईशी. तुमचे वेगळे असू शकतात. एव्हरीवन्स प्रोफाईल विल बी डिफरंट. तुम्ही तुमचं लिहायचं आहे काय असेल पॉईंट्स ते. सम ऑफ माय गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी तुमच्या राईट करायच्या आहे. फॉर एक्झाम्पल ब्रशिंग टीथ ट्वाईस इन अ डे. सम ऑफ माय बॅड हॅबिट्स राईट करायच्या आहे. माय फेवरेट पर्सनॅलिटी, तुमची फेवरेट पर्सनॅलिटी कोणती आहे. व्हॉट आय लाईक मोस्ट अबाउट दिस पर्सन, आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय आवडतं नेमका. तिथे एक्झाम्पल दिलं आहे महेंद्रसिंग धोनीचं, आणि त्या का आवडतं महेंद्रसिंग धोनीचं, ही इज अ व्हेरी गुड कॅप्टन. ते खूप कॅप्टन चांगला आहे. आणि खाली सिग्नेचर, एका कोपऱ्यामध्ये तुमची सिग्नेचर असेल ते. सो लाईक दॅट प्रोफाईल्स यू हॅव टू प्रिपेअर. सी द सेकंड पेज. आफ्टर यू हॅव कलेक्टेड द फील्ड इन शीट्स फ्रॉम युअर फ्रेंड्स, go through all of them and make notes for each of the points. Use the notes to write a report about your friends. आणि ते एका पॅसेजमध्ये राईट करायचे आपल्याला, एक प्रकारे रिपोर्ट म्हणजे आपण बातमी वाचत असतो, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने रिपोर्ट दिलेला असतो त्या पद्धतीने रिपोर्ट राईट करायचा आहे आपल्या मित्राबद्दलचा. व्हॉट अबाउट युअर फ्रेंड्स लाईक्स और डिसलाईक्स, हॅबिट्स, फेवरेट पर्सनॅलिटीज एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला काय आवडतं काय नाही आवडत, सवयी, फेवरेट पर्सनॅलिटी, चांगल्या सवयी, वाईट सवयी, सगळं काय. यू कॅन प्रेझेंट युअर रिपोर्ट ओरली और इन रायटिंग. तो रिपोर्ट तुम्ही ओरली प्रेझेंट करू शकता किंवा रायटिंगमध्ये पण तुम्ही राईट करू शकता. रिमेंबर द फॉलोइंग थिंग्स वेन यू मेक अ रिटन और ओरल प्रेझेंटेशन. आणि जेव्हा तुम्ही ते प्रेझेंटेशन कराल त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीचं असतं नेमकं. यू नीड नॉट मेन्शन द नेम्स ऑफ युअर फ्रेंड्स इन युअर प्रेझेंटेशन. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या मित्राचं नाव मेन्शन करायचं नाही. You should only give a summary of what you observed in the responses given by many people.
खूप साऱ्या लोकांनी काय रिस्पॉन्सेस दिलेले आहे ते बघूनच तुम्ही सांगायचं आहे, त्यामध्ये नाव सांगायचं नाही आहे. युअर प्रेझेंटेशन शुड क्लिअरली show what many or most people enjoy, appreciate, fear, etc., what only some of them mention and what only one or two mention. मग त्या प्रेझेंटेशनमध्ये काय, तर जास्तीत जास्त लोकांना नेमकं काय आवडतं, काय एन्जॉय करतात, म्हणजे एकच गोष्ट अशी असते की ती खूप लोकांना आवडते. तर मग अशा पॉईंट्स तुम्ही त्यातनं काढायचे आहेत. ॲप्रिशिएट, फिअर, किंवा भीती वाटत असेल एखाद्या गोष्टीची, किंवा ॲप्रिशिएशन कशाबद्दल भेटतं त्यांना, तर बऱ्याचशा व्यक्तींचं हे सेम येऊ शकतं. तर त्या व्यक्तींचं काढायचे आहे पॉईंट्स त्यातनं. वॉट ओनली सम ऑफ देम मेन्शन, आणि काही वेगळे पॉईंट्स आहे, खूपच वेगळे, मग त्यांचे पॉईंट्स तुम्ही सेपरेट काढायचे आहे. इफ नेसेसरी यू मे पॉईंट आउट वॉट इज नॉट मेन्शन बाय एनी ऑफ द पीपल, आणि तुम्ही तो पण पॉईंट आउट करू शकता की कोणत्या व्यक्तीने कोणता पॉईंट मेन्शन केलेला नाही. फॉर एक्झाम्पल, यू मे से इट ॲपियर्स दॅट नोबडी इज अफ्रेड ऑफ एक्झामिनेशन as no one has included them in the things they fear. म्हणजे काय, तर if necessary you may point out what is not mentioned by any of the people. For example, you may say it appears that nobody is afraid of examination. म्हणजे काय, तर तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये, म्हणजे कुणालाही परीक्षेची भीती वाटत नाही असा पॉईंट जर मेन्शन केलेला असेल तर तो चुकीचा आहे, कारण बऱ्याचशा मुलांना भीतीही वाटत असते. यू शुड ऑल्सो मेन्शन वॉट यू फाउंड मोस्ट इंटरेस्टिंग इन द रिस्पॉन्सेस ॲट द एंड ऑफ युअर प्रेझेंटेशन. आणि त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायचं आहे की इंटरेस्टिंग गोष्ट, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना कोणती गोष्ट जास्त इंटरेस्टिंग वाटते इन द रिस्पॉन्स ॲट द एंड ऑफ युअर प्रेझेंटेशन. आणि ते तुम्ही शेवटी प्रेझेंटेशनच्या सांगू शकता. यू मस्ट टेक केअर टू सी दॅट You must take care to see that you do not hurt anyone's feelings when you get the sheets filled or when you make your presentation. You should also mention what you found most interesting in the responses at the end of your presentation. Okay, that point is over. You must take care to see that you do not hurt anyone's feelings when you get the sheets filled or when you make your presentation. आणि याची काळजी घ्यायची की तुमच्या प्रेझेंटेशनने कुणाला म्हणजे मन दुखावलं जाणार नाही कुणाचं, किंवा वाईट वाटणार नाही, त्यांना सॅड फिलिंग्स येणार नाही, याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. This is a language oriented project and therefore it is necessary that students do it independently using many language skills like approaching people, politely putting together the information gathered under the proper categories in the relevant manner, preparing a report on what they observe and presenting the report briefly but in an interesting manner. सो दिस प्रोजेक्ट इज लँग्वेज ओरिएंटेड, म्हणजे आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं स्वतःला एक्सप्रेस करू शकतो किंवा रिपोर्ट कसा पद्धतीने प्रेझेंटेशन देऊ शकतो त्याबद्दल आहे. युझिंग मेनी लँग्वेज स्किल्स लाईक अप्रोचिंग पीपल, पोलाइटली पुटिंग टुगेदर द इन्फॉर्मेशन गॅदर अंडर द प्रॉपर कॅटेगरीज इन अ रिलेव्हंट मॅनर, म्हणजे कशा पद्धतीने आपण जे काही इन्फॉर्मेशन गोळा केली आहे त्याचं प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करतो आहे किंवा तो रिपोर्ट कशा पद्धतीने सादर करतो आहे, दॅट द आयडिया वी विल गेट on what they observe and presenting the report briefly but in an interesting manner. म्हणजे रिपोर्ट आपल्याला प्रेझेंट करायचा आहे पण तो खूप मोठा पण नाही, इन शॉर्ट बट स्वीट. सम चिल्ड्रन शुड बी अलाउड टू प्रेझेंट द रिपोर्ट ओरली इन द क्लासरूम, आणि काही मुलं जे आहेत ते ओरली एक्सप्रेस करतात रिपोर्ट. द टीचर शुड सी दॅट पर्सनल रिमार्क्स आर नॉट मेड ड्युरिंग द presentation of the reports. So that is for teacher, that is not for you. Okay, so this is our lesson. So you just write these points and make your profile. This is your homework. Okay, have a nice day, take care.